घडामोडींची एका मोठ्या बातमीने करूया। हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली आहे। आज त्यांची पोलीस कोठडी संपलेली होती, त्यामुळे पुन्हा त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। नवरा शशांक हगवणे, सातू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हिला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। हगवणे कुटुंबीय हे प्रकरण गेल्या आठवड्याभरापासून प्रचंड गाजत आहे। 15 दिवस झाले या हगवणे कुटुंबाच्या छळाच्याच बातम्या आपण बघतो आहोत। वैष्णवीचा छळ करून कसं तिला आत्महत्या करायला भाग पाडलं, या सगळ्याविषयी रोज नवनवे खुलासे या सगळ्या हगवणे कुटुंबियाच्या जी माहिती पोलीस घेत आहेत त्यातून उघड होत आहेत, खुलासे होत आहेत। आज मोठी बातमी अशी येते की सगळ्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। आपण या सगळ्याविषयी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अभिजित यांच्याशी बोलायला। अभिजित, आज कोर्टात हजर केलं हगवणे कुटुंबाला, काय माहिती पोलीस कोठडी संदर्भातली? सुवर्ण, आपण पाहतोय की वैष्णवी हगवणे प्रकरणातले जे 5ही आरोपी आहेत, जे हगवणे कुटुंब आहे, सासू सासरा दीर नवरा आणि नंद, या 5ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर या 5ही जणांना आज दुपारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी खरं तर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं आणि या सर्व 5 जणांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी खरं तर पोलिसांनी न्यायालयासमोर केली होती। त्याच पार्श्वभूमीवर आता पहिले जे 3 आरोपी आहेत, म्हणजे वैष्णवीचा नवरा, तिची सासू, तिची नणंद, या तिघांना 1 दिवसाची, तर राजेंद्र हगवणे आणि तिच्या दिराला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्यांमध्ये जो कोर्टात जो आर्ग्युमेंट झालं, जी सुनावणी झाली, जो युक्तिवाद झाला, तो लक्षात घेण्यासारखा आहे। जे सरकारी वकील आहेत त्यांनी जे खरं तर मुद्दे मांडलेत की या 5ही आरोपींचे फोन आम्हाला जप्त करायचे आहेत, या फोनमध्ये अनेक बाबी, अनेक व्हिडिओ, अनेक चॅट्स जे असतात ते असू शकतात, ते सगळे रेकॉर्डवर घ्यायचे आहेत, ते तपासायचे आहेत। या सगळ्या प्रकरणातला जो अजून एक आरोपी आहे निलेश चव्हाण, त्यांनी देखील मदत केल्याचं दिसते, त्या आरोपीला अटक करायची आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला या 5ही आरोपींची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून द्या अशी मागणी सुवर्ण जी आहे ती कोर्टात खरं तर करण्यात आली होती। तर दुसरीकडे सर्वात महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो आरोपींच्या वकिलाचा लक्षात घेण्यासारखा आहे, कारण आरोपीच्या वकिलांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतलेला पाहायला मिळतोय। एका अज्ञात इसमासोबत वैष्णवीचे काही चॅट्स आहेत म्हणून तिला माहेरी जायला सांगितलं होतं। ते चॅट्स नेमके काय आहेत आणि त्या चॅट्स मधून नैराश्य आलं असेल आणि म्हणून तिने आत्महत्या केली असेल, याही आधी 2 ते 3 वेळा वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा युक्तिवाद थेट सरकारी जे आरोपीचे वकील आहेत त्यांच्याकडून करण्यात आला होता। आणि या सगळ्या ग्राउंड्सवर जी सुनावण्यात आली किंवा जी खरं तर सुनावण्यात आलं ते 1 दिवसाची पोलीस कोठडी पहिली। अभिजित, मी तुझ्याकडे पुन्हा बोलण्यासाठी येते, मात्र तू जी माहिती देतोयस तीच आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। हगवणेंचा वकील आज काय म्हणाला कोर्टात बघा। आता काही हातात उरलं नाही म्हटल्यानंतर वैष्णवी हगवणे हिच्या चारित्र्यावर संशय सासरच्यांकडून घेतलेला आहे। हिचं चारित्र्य हनन करायला सुरुवात झालेली आहे। वैष्णवी कुणा एका व्यक्तीसोबत चॅट करत होती असा दावा आता हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला आहे। आता जेव्हा एवढं प्रकरण अंगलट आलं म्हटल्यावर आणि हे प्रकरण कोर्टात गेलं, वैष्णवीचा मृत्यू झाला म्हटल्यावर आता हगवणेचे वकील कोर्टात असं म्हणतात की वैष्णवीचंच कुणाचं तरी अफेअर होतं आणि वैष्णवीचे चॅट समोर आलेले आहेत। बुधवारी आरोपी हगवणेंना कोर्टात हजर करण्यात आलं। वैष्णवी ज्या व्यक्तीशी चॅट करत होती त्याच्याशी भांडण झालं असेल, त्यातून तिला नैराश्य आलं असेल आणि म्हणून वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं असेल असा दावा हे हगवणेचे वकील कोर्टात करतायत। वैष्णवी चॅट करत असलेल्या व्यक्तीचा जबाब का नोंदवला नाही असा सवाल हगवणेच्या वकिलांना विचारला गेला। वैष्णवीनं अनेकदा याआधी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केलाय असा सुद्धा दावा, असा सुद्धा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलाय। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणाची सुनावणी आज कोर्टात पार पडली। यावेळी युक्तिवादादरम्यान हगवणेच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केलाय। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करत होती, ते पकडलं गेलेलं होतं असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी कोर्टात केलाय। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, आधी हगवणे कुटुंबियांचे सगळे कारनामे मागचे 2 आठवडे आपण ऐकतो आहोत, कसा अनन्वित छळ झाला या वैष्णवीवर। आणि वैभव, असं असताना अभिजितशी बोलूया। अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत। अभिजित, आत्ताच तुम्ही सांगत होतात की काय कोर्टात झालं, हगवणेच्या वकिलांनी काय केलं, पण आपण 2 आठवडे बघतोय की हगवणे कुटुंबियांनी कसा अनन्वित छळ केलाय वैष्णवीचा। आता स्वतःला वाचवण्याकरता, स्वतःवरची कलम कमी करण्याकरता आरोपीच्या म्हणजे हगवणेच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलेला असू शकतो का?
नक्कीच आपण पाहतोय की खरं तर जे सरकारी वकील आहेत त्यांनी जे ग्राउंड्स जे आहेत ते कोर्टात मांडले, त्यानंतर यांचा युक्तिवाद जो आहे तो सुरू झाला. मेन मुद्दा ते वारंवार एकाच गोष्टीवरती येत होते की तुम्ही म्हणताय की आम्ही वैष्णवीला माहेरी सोडलं, पण माहेरी का सोडलं याचा तपास तुम्ही केलाय का? किंवा वैष्णवीच्या मोबाईलमध्ये एका अज्ञात इसमासोबत वैष्णवी चॅट्स करत होती असं आढळून आलेलं आहे. ते चॅट्स तुम्ही तपासले आहेत का? ते चॅट्स रेकॉर्डवरती घेतले आहेत का? किंवा ज्या इसमासोबत ज्या त्या पुरुषासोबत वैष्णवी चॅट करत होती त्या पुरुषाचा जबाब घेतलाय का? त्याची चौकशी केली आहे का? कदाचित ते चॅट्स गेल्या अनेक दिवसापासून वैष्णवीच्या नवऱ्याला माहीत होते आणि त्याचा खरं तर ते चॅट्स समोर आल्यानंतर वैष्णवीच्या नवऱ्याने वैष्णवीला तिच्या माहेरी सोडलं होतं. तिच्या वडिलांना हा सगळा प्रकार तिच्या वडिलांच्या कानावर जो आहे तो घातला होता. याचा सगळ्याचा जबाब घेतलाय का असा प्रश्न या आरोपींच्या वकिलाकडून करण्यात आला. आणि त्यांनी जे ग्राउंड्स मांडले की त्या चॅट्समध्ये त्या पुरुषासोबत वैष्णवीचा काही वाद झाला असेल आणि म्हणून वैष्णवी नैराश्यात असेल आणि म्हणून आधी जो प्रयत्न केला तसाच आत्महत्येचा प्रयत्न तिनं केला असेल, हा मर्डर नसेल किंवा पोलीस मीडिया ट्रायल घेतात असा देखील आरोप करण्यात आला. पोलीस एकाच आधारे तपास करतायत असा आरोप या आरोपींच्या वकिलाकडून करण्यात आला. आणि त्यानंतर आता निलेश चव्हाणचा काय संबंध? निलेश चव्हाण आम्ही ऑलरेडी खरं तर अटक असताना निलेश चव्हाणला आरोपी तुम्ही केले, ती केस वेगळी आहे, त्या केसचा या केसचा संबंध नाही, तरी देखील आरोपी निलेश चव्हाण फरार आहे म्हणून आमच्या पोलीस कोठडीत वाढ का? असा सगळा युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला होता. आणि हा सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर या अँगलचा कोर्टाकडून किंवा पोलिसांकडून विचार जरी व्हायला हवा असला तरी आता खूप उशीर झालेला आहे ही गोष्ट समोर आणायला, कारण वैष्णवीचा जीव गेलेला आहे आणि तिच्या अंगावर 30 व्रण होते मारहाणीचे. अजून एक गोष्ट अभिजित तुम्हाला विचारायची आहे, सुनावणी दरम्यान या हगवणेंचे वकील नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे काही छळ नाही असं सुद्धा म्हणाल्याचं कळतंय. आपण पाहतोय की नवरा बायकोमध्ये जी भांडणं होतात ती भांडणं नॉर्मल आहेत, वाद होत असतात. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं आणि त्याच वादातून एखादी जर चापट आपल्या पतीने किंवा आपल्या नवऱ्याने त्याच्या पत्नीला मारली असेल तर यात काय वावगं असा सवाल या आरोपीच्या वकिलांनी केला होता. त्यावरूनच हा सगळा मुद्दा पुढे आला की भांडणं ही सतत होत असतात, पण एखादी चापट मारली म्हणून खरं तर हे पाऊल उचलायचं का किंवा कोर्टात जायचं का, असे हे सगळे सवाल जे आहेत ते सुवर्णा या वकिलांनी केलेले पाहायला मिळत आहेत. अभिजित म्हणजे कुठेतरी दुसरीकडे दुसऱ्या अँगलला ही सगळी केस वळवण्याचा प्रयत्न हगवणेच्या वकिलाकडून झालाय का? अभिजित धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. या प्रश्नाची सुद्धा चर्चा व्हायला हवी की हगवणेंकडून जो आरोप केला जातोय तो इतक्या उशिरानं का केला जातोय? एखाद्या स्त्रीविषयी काही बोलायचं म्हटलं की लगेच तिच्या चारित्र्यावर आरोप करायचे, शिंतोडे उडवायचे, एवढं एकच उरतं आणि तेच आता आपल्याला बघायला मिळतंय. पुढे जाऊया पुढच्या